संकल्पना मात्र प्रीमियर लीग का MPLच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. लीगच्या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील 9वा सामना मैदानावर रंगला जातोय. दोन बलाढ्य संघ, एका बाजूने नरबॉ स्पोर्ट्स क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूने DRSC क्रिकेट संघ. नरबॉ स्पोर्ट्स क्रिकेट संघ नाणेफेक जिंकत प्रथमतः फलंदाजी स्वीकारतोय. संघाचा कर्णधार रघुनाथ कासकर आणि त्याचबरोबर DRSC क्रिकेट संघ या मैदानावर आपली छाप सोडतोय. DRSC आणि खरोखरच मैदानावर छाप सोडली आहे. सकाळचे सामने जिंकले आणि हा महत्त्वपूर्ण सामना रंगला जातोय दोन संघादरम्यान. 5 षटकाचा सामना, एका षटकाचा पॉवर प्ले आणि त्याचबरोबर 5 गोलंदाज असं या सामन्याचा नियम. आणि सामना सुरू होतोय. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. गोलंदाज सज्ज होतोय तो गोपाल गडेकर. गोपाळ गडेकर येतोय स्क्रीनवर आणि नवीन फलंदाजचा स्ट्राईकवर साईनाथ. फलटॉसचा चेंडू घेऊन सरळ रेषा चेंडू डीप लॉंगापर्यंत पोहोचतो. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत, मात्र शर्यत यावेळी मात्र जिंकतोय तो चेंडू आणि पहिला सुंदर फटका येतोय डीप लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने 4 धावांसाठी TJ. राहतोय. झेल टिपायची संधी होती. पहिल्यांदा वाटत होतं बॅकवर्ड शॉट लेगचे क्षेत्ररक्षक चेंडू मिळवेल. झेल टिपायचा प्रयत्न होता, मात्र हातातनं चेंडू निसटतोय आणि प्रथमतः एक धाव संघासाठी जमवता सांघिक धावफलक पुढे वधारला गेला. तो 8 धावा धावफलकावर. साईनाथ आणि त्याच्या समवेत सदानंद. सेझेटचा फटका, सुंदर फटका येतो. आउटफील्ड सुंदर आहे आणि चेंडू सीमा उल्लंघन होतोय तो 4 धावांसाठी. 12 धावा धावफलकावर आक्रमक पवित्रा हा मात्र नरोबा बॉईज क्रिकेट संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सुरुवातीच्या कालखंडात मात्र आक्रमक सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर गोपाळच्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार येतोय. नारोबा क्रिकेट संघ जवळपास या षटकात 2 चौकार आणि धांगिक धावफलक वधारला गेला. तो 12 धावा धावफलकर गोपाल गडेकर क्रिकेट संघाचा कर्णधार या ठिकाणी कर्णधारपद भूषवतो. परंतु एका बाजूने षटकात 12 धावा खर्च करतायत नारोबा क्रिकेट संघ. एका बाजूने सुंदर फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. मैदानावर साथ देतोय साईनाथ आणि त्याला सदानंद ही जोडी मैदानावर असताना गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाज दुसऱ्या षटकात वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक सांघिक महत्त्वपूर्ण, दुसरं षटक गोलंदाज सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर वैभव हा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात गोपाल गडेकर 12 धावा खर्च करतोय आणि उंचपुरा असा खेळाडू, सडपातळ बांधा, टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव, तो कसलेला गोलंदाज वैभव हा स्क्रीनवर येतोय. सुंदर असा फटका येतो. ऑरपिच मध्ये चेंडू हलके क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. क्षेत्ररक्षकाची उंचीनं मात्र चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 2 धावा आणि 2 धावा संघासाठी जमवत सांघिक धावफलक मात्र पुढे वधारतोय. पहिल्या षटकात
12 धावा. तदनंतर या षटकाच्या सुरुवात चेंडूवर 2 धावा. 14 धावा धावफलकावर गोपाल गडेकर. एक सुंदर व्यक्तिमत्व, गुणवान खेळाडू या गोवा राज्यातील. परंतु आसवा लीगच्या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. सामना वैभव येतोय गोलंदाजीवर. आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. क्षेत्र यष्टीरक्षकाकडनं चूक होते, मात्र बॅकअप सुंदर होतंय. चेंडू निर्धाव असा गणला जातोय. आमचे यशस्वी गुंडलिका कालच्या दिवसापासून योगेश रेगेसर एक सुंदर कामगिरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करता येतं. 14 धावा धावफलकावर वैभव गोलंदाजीच्या मार्गावर येतोय. सुंदर चेंडू जे डाव्या श्रीच्या बराच बाहेर चेंडू. पंच रेगेसर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. अतिरिक्त धाव आणि या अतिरिक्त धाव अर्थातच प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात एक धाव बॉल करतो आणि एकेरी धावेचं महत्त्व मांडतो प्रतिस्पर्धी संघ जाणतोय. कारण एक धाव ही प्रत्येकी लाख मोलाची असते आणि ती एक धाव ही बोनसच्या स्वरूपात खर्च करतो. आडव्या बॅटनं टोलवायचा, मिड विकेटच्या दिशेनं फटका, हुकचा फटका टोलवायचा होता फलंदाजाला. मात्र फलंदाज मात्र काही चुकतोय आणि चेंडू थेट क्षेत्र फलंदाजाच्या शरीरावर आदळतोय. बॅकअप सुंदर फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करतोय तो वैभव. नारोबा क्रिकेट संघ या मैदानावर मात्र आपली छाप सोडतोय, कारण गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी DRS क्रिकेट संघ हा गोलंदाजी करतोय. आकुटप्याचा चेंडू टॉप पेज लागतो. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. लक्ष्मण सुंदर झेल टिपला गेला आणि पहिला हातरा बसतो या संघाला. कारण नारोबा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकली, प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि सदानंद माघारी परततोय. फटका फसला आणि सदानंद पहिल्या गड्याच्या स्वरूपात नारोबा बॉयज क्रिकेट संघाचा पहिला हातरा बसतोय. धावसंख्या स्थिरवली गेली ती 15 धावा धावफलकावर. पाच षटकाचा सामना आणि या 5 षटकासाठी 5 गोलंदाज, एका षटकाचा पॉवर प्ले. लक्ष्मीकांत मात्र सुंदर झेल टिपतोय. सदानंद माघारी परततोय. धावसंख्या स्थिरवली जाते ती केवळ 15 धावा धावफलकावर. साखळी सामने प्रत्येक सामना आपण लीगच्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. 9वा सामना या मैदानावर. कालच्या दिवशी 5 संघ खेळले, आजच्या दिवशी 5 संघ आणि उद्याचा अंतिम दिवस. वैभव येतो गोलंदाजीसाठी. थोडीशी या ठिकाणी मात्र रनअप, त्याचबरोबर पंचाच्या उजव्या बाजूनं वाईड यॉर्कर चेंडू पकडले. या ठिकाणी सुंदर चेंडू वाईड यॉर्करच्या चेंडूला संबोधला जातो. तो वाईड यॉर्कर चेंडू यष्टीरक्षक गोपाल गडेकर मात्र सुंदर यष्टीमागे काम पाहतोय. नवीन फलंदाज सुंदर असा चेंडू. यावेळी मात्र सुंदर चेंडूला सन्मान दिला जातोय आणि सन्मान दिल्यानंतर मात्र एक फलोत्तरमध्ये चेंडू. नारोबा बॉयज क्रिकेट संघ आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. नारोबा क्रिकेट संघ आपल्याला विनंती असेल आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. 2 षटकं संपली योगेश. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या 15 धावा धावफलकावर. एक गडी बाद 15 धावा. अर्पण नवीन फलंदाज आपण पाहतोय. पंधरा धावा धावफलकावर. 5 षटकाचा सामना. 2 षटकं संपली आणि 15 धावा धावफलकावर. अर्पण नॉन स्ट्रायकर फलंदाज स्ट्राईकवर. साईनाथ ही जोडी मैदानावर. 3ऱ्या षटकात गोलंदाज सज्ज होतोय तो कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं. पंच नाना नाईक निश्चितच एक सुंदर कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज DRS क्रिकेट संघाकडनं सुंदर चेंडूला दिशा दिली जाते. एक धाव घेतली जाते संघासाठी. एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट होते. एकेरी धावेची महत्त्व जाणतोय गोल फलंदाज साईनाथ आणि एक धाव घेता सांघिक धावफलक पुढे आकार दिला जातोय. 16 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. सदानंद माघारी परततोय आणि त्याचबरोबर नवीन फलंदाज अर्पण. आणि अर्पण पंचाकडे गार्ड घेतल्यानंतर मात्र डाव्या हाताचा खेळाडू, आक्रमक फलंदाज, आक्रमकता भरपूर आणि टेनिस क्रिकेटचा अनुभव असलेला कसलेला फलंदाज हा मैदानावर मात्र
मोठा फटका जमिनीलगतचा फटका क्षेत्ररक्षक येतोय, डीप मिडविकेटवरनं पोहोचतोय, एकेरी धाव घेतली गेली आणि दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय स्ट्रायकर फलंदाज साईनाथ कडनं, कारण सदानंद हा माघारी परततोय. DRS क्रिकेट संघ 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. षटकातील पुढे चेंडू घेऊन सुंदर असा स्क्वेअर कटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो लावतोय. फटका निश्चितच कव्हर ड्राईव्हचा होता, एक सुंदर देखणा फटका. चेंडू सीमा उल्लंघन होतोय, तो 4 धावांसाठी. खणखणीत असा चौकार हा साईनाथच्या बॅट मधनं, आणि साईनाथ मात्र आपले इरादे स्पष्ट करतो या मैदानावर. धावसंख्या स्थिरवली गेली, ते 21 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाजचा अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय, अक्षय सावंत गोलंदाजचा, आणि मात्र एक सुंदर कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका हा साईनाथच्या बॅट मधनं, आणि तोच स्विस हिटचा फटका येतोय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर चेंडूची परतीची फेक होते, तोपर्यंत मात्र एक धाव ही पाहायला मिळते. मात्र चौकार या चेंडूवर मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, कारण शरीराचं संतुलन काहीच बिघडलं जातंय. शरीराचं संतुलन ठेवतच चौकार येतो या चेंडूवर, आणि एक सुंदर चौकारानं मात्र धावसंख्येला आकार दिला जातोय. वारंवारचे 2 मोठे फटके, 2 नेतृत्वक चौकार हे साईनाथच्या बॅट मधनं. या स्विस हिटचा फटका, देखणा फटका, 6 धावा धावफलकावर येत आहेत. पंचांचा इशारा 6 धाव्यांचा, आणि 6 धाव्याने सांघिक धावफलक वधारतोय, तर तब्बल 31 धावा धावफलकावर. सामन्यात रोमहर्षक निर्माण केला जातोय फलंदाजानं, कारण एका बाजूनं नारोबा क्रिकेट संघ कुठेतरी या स्पर्धेत बॅकफुटवर येत होता, परंतु सलगचे 3 सामने पराभव पत्करावे लागले होते सकाळचे सामने, आणि त्याच पराभवात मात्र काहीच आपण वर येणार. आणि फलंदाजाने मात्र मैदानावर आपला ठाण मांडलाय, कारण साईनाथनं सुरुवात केली. आता मात्र पहिल्या 2 चेंडूवर 2 नेतृत्वक चौकार, आणि तदनंतर स्विस हिटचा फटका षटकार येतोय, आणि सामन्याला मात्र रंगत आणली आहे. 31 धावा धावफलकावर अक्षय सावंत महागडा गोलंदाज ठरतोय या मॅच मध्ये. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय. पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय, हलकेच मोठा न फटका मारता चेंडूला सन्मान देतोय. शॉर्ट मिडऑफवर क्षेत्ररक्षक छत्तीस धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटक संपते आणि 36 धावा धावफलकर गोलंदाज सज्ज होतोय. सुंदर अशी फटकेबाजी साईनाथची, कारण खरोखरच रघुनाथ कासकर या संघाचं नेतृत्व करतोय, आणि आक्रमणाला सुरुवात झाली आहे मॅचमध्ये. साईनाथची फटकेबाजी, 2 स्विस हिटचे फटके, 2 नेत्रदीपक चौकार, षटकारांची आतषबाजी करतोय या मॅच मध्ये. आणि षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. स्करकटचा फटका, शॉर्ट स्लिप, आणि क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. चेंडूची परतीची पेग होते, तोपर्यंत मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नसावा, कारण निर्धाव चेंडू गणला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाजचा. प्रछत्ता आपल्याला गोलंदाजी सज्ज होतोय.
सेफेटचा बैठक फटकाच्या संबोधला जातो. बैठक फटका सायनाच्या बॅटमध्ये येतो. चेंडूला जोपर्यंत मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत मात्र एक धाव आणि एकेरी धावेचं महत्व जाणतोय साईनाथ आणि त्याचा सहकारी फलंदाज डाव्या हाताचा खेळाडू आक्रमक खेळाडू या ठिकाणी करावी या इराद्याने मात्र दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. एक डाव्या उजव्या हाताची जोडी साधारणतः माघारी परतला आणि साईनाथ आणि अर्पण ही जोडी मैदानावर. डाव्या हाताचा खेळाडू अर्पण एकेरी दुहेरी धावावर भरत एक चौकार आणि त्याचबरोबर धावसंख्या स्थिरावली गेली ती तब्बल 37 धावा धावफलकावर. सुंदरसा चेंडू खोलवर पद्धतीच्या चेंडूला दिशा डीप लॉंग बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. पहिल्या प्रयत्न चेंडू अडवतोय तोपर्यंत परतीची फेक होते. एक धाव मिळते संघासाठी. एकेरी दुहेरी धावावर भर द्यायचा ज्या साईनाथकडे अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा ते साईनाथनं मैदानावर कुठेतरी शाप पाडले. कारण षटकार चौकारांची आतषबाजी ही साईनाथकडनं पाहायला मिळते या मॅचमध्ये. नारोबा क्रिकेट संघाचं नेतृत्व करतोय रघुनाथ कासकर आणि त्याचबरोबर साधारणतः माघारी परतला आणि जबाबदारी संघाची सूत्र ही साईनाथनं आपल्या जवळ धरली. मोठा फटका टोलवायचा होता मात्र फटका फसला आणि थेट मात्र क्षेत्ररक्षक गोपाल गडेकर येतोय स्क्रीनवर. चेंडूची परतीची फेक होते तोपर्यंत निर्धाव चेंडूची गणना आमच्या गुणतालिकेत होते. प्रज्योत या षटकातील रोनिसचा पुढील चेंडू घेऊन अर्थातच 5वा चेंडू घेऊन प्रज्योत एक सुंदर स्पेल करतोय. जवळपास या षटकात केवळ 2 धावा खर्च करतोय. पंचाच्या डाव्यापासून सज्ज होतोय कमेंट्री बॉक्सच्या समोरनं. स्ट्राईकवर साईनाथ. आकुट टप्प्याचा चेंडू हुकचा फटका टोलवायचा होता मिड विकेटच्या शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत शॉर्ट मिड विकेट पर्यंत क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आणि तदनंतर मात्र परतीची फेक होते. एक धाव आणि एकेरी धाव एक सांघिक धावफलक मात्र पुढे वधारतोय. तो तब्बल 39 धावा धावफलकावर. 39 धावा धावफलकावर. 40 धावा धावफलकावर. कारण धावसंख्या सुंदर आहे. 4 षटकं संपली. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी आणि या 10 धावांची सरासरी ठेवत 40 धावा धावफलकावर. उर्वरितचा अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. साईनाथ निश्चितच 55 ते 60 धावांचा पल्ला डोंगर उभा करायचा आहे आणि साईनाथ स्ट्राईकवर येतोय. उर्वरितचे अजूनही 6 चेंडू बाकी असतील आणि प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी ठेवता नारोबा इलेव्हन क्रिकेट संघ प्रथमतः नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय आणि या धाडसी निर्णय खरोखर यशस्वीरित्या पार करतोय. कारण सदानंद आणि साईनाथ ही सलामीची जोडी होती. सदानंद माघारी परतला आणि जबाबदारी मात्र संघाची साईनाथ आणि अर्पण आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक हरीश पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्त्वपूर्ण शेवटचं षटक निर्णायक षटक. 6 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आणि स्ट्राईकवर साईनाथ. स्ट्राईकवर साईनाथ. पंच आमचे नानाईक सर त्याचबरोबर राजू रेगे सर. शपल होऊन मारायचा स्कोपचा फटका सुंदर फटका येतोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत मात्र सरते शेवटी मात्र चेंडूवर ताबा मिळवतो क्षेत्ररक्षक. एकेरी धाव दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न. हा दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच सपशेल. एक धाव घेतोय आणि त्यानंतर दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अर्पण माघारी परततोय. दुहेरी धाव घेण्याचा आदताईपणा काहीशी घाई ही अंगलट येते आणि दुसरा गडी माघारी परततोय तो नारोबा इलेव्हन क्रिकेट संघाचा. साईनाथची फटकेबाजी तब्बल 2 नेत्रदीपक चौकार 1 षटकार आणि सुंदर फटकेबाजी करतो या मॅच मध्ये. आणि नवीन फलंदाजानं मैदानावर पावलं टाकले आहेत. तो संघाचा कर्णधार संघाचा तारणहार म्हणून ज्याला ओळखला जातोय तो रघुनाथ कासकर हा मैदानाच्या निशाणून पावलं टाकतोय. धावसंख्या स्थिरावली गेली ते तब्बल 41 धावा धावफलकावर. 2 गडी बाद 41 धावा. सदानंद पहिला गडी दुसरा गडी बाद होते तो अर्पण. असे 2 गडी माघारी परतले आणि संघाची मात्र धावसंख्या आपण पाहिली गेली तर 41 धावा धावफलकावर. संघाची रन मशीन म्हणून ज्याला ओळखली जाते ती रन मशीन मात्र मैदानावर आपला डंका गाजवते. कारण रन मशीन का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावर देतोय. साईनाथ पलटी मात्र चेंडू आता सीमा उल्लंघन होतोय की काय. डीप लॉंग बाउंड्री पर्यंत पोहोचतोय तो 6 धावांसाठी आणि 6 धावांना धावफलक पुढे विधारला गेला तो 47 धावा धावफलकावर.
संघाची रन मशीन का संबोधली जाते याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावर देतोय. आक्रमक, पवित्रा आणि खरोखर संघाचा हुकमी एक साईनाथ नारोबा क्रिकेट संघाकडनं आक्रमणाला सुरुवात करतोय. चेंडू यावेळी मात्र बॅटची इनर एज लागते, क्षेत्ररक्षक शॉट गलीवरीपर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव घेतली गेली संघासाठी आणि एक धाव घेत 48 धावा धावपलकावर. 3 चेंडूचा खेळ संपतोय. 48 धावा धावपलकावर. उर्वरितचे 3 चेंडू रघुनाथ कासकर, अर्थातच टोपण भाऊ या नावाने ओळखला जाणारा रघुनाथ कासकर स्ट्राईकला. कारण अजूनही उर्वरितचे 3 चेंडू बाकी आहेत. उर्वरितचे 3 चेंडू आणि या 3 चेंडूत मोठे फटके टोलवायचे आहेत. हे मात्र काम करतोय तो साईनाथ. कारण साईनाथ संघाची रन मशीन मात्र मैदानावर ठाण म्हणून बसते. कोलवर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता रघुनाथ कासकरला. फटका फसला आणि 22च्या स्वरूपात मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते पंचांच्या माध्यमातून. एक धाव घेतली गेले. 49 धावा धावपलकावर. उर्वरितचे 2 चेंडू अजूनही बाकी. मैदानावर रन मशीन म्हणून ज्याला ओळखली जाते ती रन मशीन मात्र आपली कामगिरी बजावतोय. एक बाजूनं 2 चौकार 2 षटकारांची फलंदाजी साकारतोय तो फलंदाज साईनाथ. सुंदर असा फटका येतोय डेप मेडिकेट बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडू होत पोहोचतोय तो 6 धावांसाठी. 6 धावा धावसंख्या पुढे वधारते. ती 55 धावा धावपलकावर. सुंदर फटकेबाजी, संघाची रन मशीन, संघाचा हुकमी एक्का का म्हटला जातो. खरोखरच मैदानावर शाप सोडतोय. ज्या नारोबा क्रिकेट संघ सलगचे 3 पराभव आणि या पराभवातून करकोट्यात सावरतोय. 55 धावा धावपलकावर. खोलवर पद्धतीचा चेंडू हलके दिशा देतोय. शॉट मिड विकेट पर क्षेत्ररक्षक येतोय. स्क्रीनवर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुहेरी धाव घेतली जाते की काय. आणि खरोखरच पंच आमच्यापर्यंत तिसऱ्या पंचांकडे मागणी करतात. धावचीतचा हा निर्णय, धावचीतचा निर्णय खरोखर DRS घेतला जातोय. तिसरे पंचांकडे मागणी केली जाते. खरोखरच एक धाव घेतली असती तर निश्चितच धावसंख्या पोहोचते 56 धावा. जर दुसरी धाव झाली तर 57 धावा असेल. निश्चितच पंच या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. गडी बाद होतोय. अर्थातच तिसरा हादरा बसतोय त्या संघाला. आणि धावसंख्या स्थिरावली गेली. 56 धावा धावपलकर. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 57 धावा. काय घडेल काय बिघडेल या 9व्या सामन्यात आपण अनुभवतोय. DRSC क्रिकेट संघ विपक्ष नारोबा स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान. कारण नारोबा क्रिकेट संघानं कामगिरी केली आहे मैदानावर. कारण मोठा टार्गेट आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मैदानावर शाप सोडली आहे. कारण खरोखरच
चेंडू 58 धावांची आवश्यकता. सलामी जोडी भिनीची जोडी ही मैदानाच्या दिशेनं पुन्हा एकदा देवबारा करू आलेलो या मानवणी केंद्राला सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा. 5 षटकांचो सामनो 5 गोलंदाज 30 चेंडू सामनो जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. पहिलो चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेन क्षेत्ररक्षक जायपर्यंत परतीची फेक करेपर्यंत चेंडू सीमारेखा पार चौकार. चौकार आणि संघाचा श्री गणेशा. स्ट्राइक एंडला गोपाळ यावेळी सज्ज. गोपाळाच्या बॅट मधून पहिल्या चेंडू चौकार बघू मिळालो संघाचा श्री गणेशा. रिव्हर्सी फटको मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाजाचो होतो करो. चेंडू आणि पैचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू. 2 चेंडूंचो खेळ होता समाप्त. संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. पहिला षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांचो सामनो 5 गोलंदाज. या दरम्यानचो सुंदर फटको झेल्या मात्र सुटला गेला. प्रयत्न ह्यो सुंदर होतो क्षेत्ररक्षकाचो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. पहिला षटक ह्या प्रगतीपथावर पहिल्या षटकातील सांगता करणारे चेंडू. 3 चेंडूंचो खेळ बाकी. गोलंदाज सज्ज. चौथो चेंडू घेऊन पुढे सरसा मारलेलो फटको. सुंदर फटको. क्षेत्ररक्षक त्यापर्यंत परतीची फेक करेपर्यंत चेंडू हे मात्र अडवलो गेलो. तोपर्यंत 2 धावा हे पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतले ती अर्धा डझन धावा. 6 धावा धावफलकावर. चौकार नाही. आताचे 2 धावा गावतले. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 6 धावा. अर्धा डझन धावा धावफलकावर. या दरम्यान रिव्हर्सी फटको मारण्याचा होतो प्रयत्न. एक चोरटी धाव घेण्याचा होतो पण प्रयत्न. निर्धाव चेंडू गणलो जाता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर. या दरम्यान जो सुंदर फटकोपट चेंडू हे मात्र अडवलो जाता मैदानाच्या दिशेन. निर्धाव चेंडू गणलो गेलो. खेळ समाप्त झालो. एका षटकाचो संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. पहिल्या षटका दरम्यान 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी. 5 षटकांचो सामनो 5 गोलंदाज. पहिला षटक या अनिवार्य पॉवर प्लेचा षटका दरम्यान 2 खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर असतले आणि त्या षटका दरम्यान संघाची धावसंख्या बघू मिळता धावफलकावरती धावा ते 6 धावा धावफलकावर. संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकार. खेळ समाप्त झालो. एका षटकाचो गोलंदाजी मार्गवर रघुनाथ वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा. या दरम्यान पहिलो चेंडू उचलून मारण्याचा होतो प्रयत्न. क्षेत्ररक्षकेपर्यंत परतीची फेक करेपर्यंत 1 धाव पूर्ण. एकेरी धावेनिशी 7 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालो.
एका चेंडूचो पहिल्या चेंडू दरम्यान एक धाव संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकार पुन्हा एकदा रघुनाथ सज्ज असतो दुसऱ्या षटकातील दुसरो चेंडू घेऊन या दरम्यानचो शॉर्टपिच प्रकारचो चेंडू सुंदर फटको बसलो क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही फलंदाजक परतच लागतात आपल्या तंबूच्या दिशेने संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती ती 7 धावा सात धावा धावफलकावर खेळ समाप्त होता 2 चेंडूंचो दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांचो सामनो 5 गोलंदाज 2 चेंडूंचो खेळ झालो समाप्त 2 चेंडू दरम्यान 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी 7 धावा धावफलकावर या दरम्यान उचलून मारण्याचो तो प्रयत्न फलंदाजाचो पंचांचो इशारो येणं बाकी असत पंचांचो इशारो चेंडू आणि फळीचो कोणताही संपर्क होईना नाही निर्धाव चेंडू चेंडू पोलांडू चेंडू कुवांडू निर्धाव चेंडू गणलो गेलो संघाची धावसंख्या ती फक्त 7 धावा या दरम्यान आडिया पेटना फिरयता चेंडू आणि फळीचो काही संपर्क होईना नाही पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 7 धावा धावफलकावर 7 वर रुसान बसलेली अशी धावसंख्या जसो गाडीवरचो टायर चिखलात रुसान बसलेलो असता तशी धावसंख्या रुसान बसली 7 या धावसंख्येवर या दरम्यानचो सुंदर फटको फसलो कारांजो उडालो झेल या मात्र सुटला गेला त्यानंतरचे 1 धाव ही धावफलकावरती जोडली गेली संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा हे मात्र धावफलकावरती जोडले जातात आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 5 चेंडू दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि 1 विकेट सुंदर गोलंदाजी 1 to go एका चेंडूचो खेळ बाकी या दरम्यान पुन्हा एकदा उचलो मारण्याचा तो प्रयत्न जमनी लगतचो फटको क्षेत्ररक्षक बरोच लांब 1 धाव पूर्ण केली गेली एकेरी धावेनिशी षटकाची झाली सांगता 2 षटकांचो खेळ झालो समाप्त संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर नऊ धावा धावफलकावरती या दरम्यान सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो पहिल्या चेंडूत देखील पंचांचो इशारो येलो षटकारानिशी संघाची धावसंख्या 1/15 15 धावा धावफलकावर संघाची धावसंख्या 15 धावा 15 धावा धावफलकावर
पुढे सरसाव मारलेलो फटको, सुंदर फटको, फटको बसलो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजाक परताचं लागतं आपल्या तंबूच्या दिशेने. खेळ समाप्त झालो. 2 चेंडूंचो 15 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने यावे. 15 धावा धाव फलकावरती. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 5 षटकांचा सामनो, 5 गोलंदाज हे अनिवार्य असतले. गोलंदाज सज्ज. तिसऱ्या षटकातील तिसरो चेंडू घेऊन या दरम्यान जो सुंदर फटको, ताकदीचो वापर केलो गेलो. पंचांचो इशारो इलो षटकाराचो. षटकारांशी 21 धावा धाव फलकावर. संघाची धावा संख्या 21 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने भोग मिळालो. क्षेत्ररक्षक भोग मिळता 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावा संख्या दुर्यचो डबल गेम 22 धावा. खेळ समाप्त झालो. 4 चेंडूंचो 2 गो. 2 चेंडूंचो खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू. 2 चेंडूंचो खेळाचा बाकी. 4 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. 4 चेंडू दरम्यान 13 धावा खर्च करणारी गोलंदाजी. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने भोग मिळालो. पंचांचो इशारो इलो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ. तो षटकाराचो. संघाची धाव संख्या 28 धावा. 1 गो. एका चेंडूचो खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील सांगता करणारो चेंडू. या दरम्यानचो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. पंचांचो इशारो इलो तो षटकाराचो. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 34 धावा. ह्या षटका दरम्यान 25 धावा खर्च करणारी गोलंदाजी मैदानाच्या दिशेने बघूक मिळाले. 12 चेंडू सामनो जिंकण्यासाठी समीकरण 7. 12 चेंडू 23 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवर गंगाधर. वैयक्तिक पहिला. संघातर्फे 14. चौथ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 23 धावा समीकरण 7 सामना जिंकण्यासाठी. चव्वेचाळीस नंबरचे जर्सी घालून यावेळी गोलंदाज सज्ज गंगाधर. गोलंदाजी मार्गवर यावेळी चौथ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन 12 चेंडू
23 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिलो चेंडू हलक्या हाताने घेऊन काढल्याने एक धाव ही पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येत पडली भर. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 35 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडू दरम्यान ही सहजरित्या हलक्या हाताने घेऊन काढलेल्या पहिल्या चेंडू दरम्यान एक धाव ही पूर्ण केली गेली आणि एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करता 35 धावा धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज दुसरो चेंडू घेऊन चौथ्या षटकातील दुसरो चेंडू. रिव्हर्सिपचो फटको सुंदर फटको मैदानाच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो प्रयत्न ह्यो देखील होतो. 2 धावा पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या 37 धावा धाव फलकावर. 2 चेंडू दरम्यान 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी. मात्र या गोलंदाजाकडून पहिल्या चेंडू दरम्यान 1 धाव, दुसऱ्या चेंडू दरम्यान 2 धावा. संघाची धावसंख्या 3 धावा धाव फलकावरती. खेळ समाप्त होता 2 चेंडूंचो. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. या दरम्यान पंचांचो इशारो इलो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ तो षटकाराचो आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या प्रयत्न ह्यो सुंदर होतो क्षेत्ररक्षकाचो पण ह्यो षटकार असतात. षटकारानिशी संघाची धावसंख्या 43 धावा. या दरम्यान जो सुंदर फटको फसलो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजक परताचं लागतं आपल्या तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. या दरम्यान जमिनीलगतचो फटको एक धाव हे पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेचो प्रयत्न असत आणि बघताना बघता 2 धावा हे पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली ती 45 धावा. 1 to go. एका चेंडूचो खेळ बाकी. चौथ्या षटकातील सांगता करणारो चेंडू. एका चेंडूचो खेळ बाकी. सात चेंडू 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सज्ज या दरम्यान अंतिम चेंडू घेऊन या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने एक धाव हे पूर्ण केली गेली. गचा क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेखा पार. चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती यावे 49 धावा. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता.
6 चेंडू 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. या दरम्यान पहिलो चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न, पंचांचो इशारो इलो निर्धाव चेंडूचो. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावा सामना जिंकण्यासाठी समीकरण असतात. या दरम्यानचो जमिनीलगतचो फटको, 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचो प्रयत्न असात रनआउट करण्याची संधी ही गमावली गेली. पंचांचो इशारो इलो तो 1 रन शॉट. कदाचित आताची 1 धाव 7 धाव्यांची आवश्यकता अजून आहे. 4 चेंडू 7 धावा. या दरम्यान जो फटको बसलो, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजक परताचा लागतील आपल्या तंबूच्या दिशेने. समीकरण असतात 3 चेंडू 7 धावा. तीन चेंडू सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज चौथो चेंडू घेऊन. 3 चेंडू दरम्यान 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने स्ट्रायकिंग एंडला अक्षय. या दरम्यान जो चेंडू, पंचांचो इशारो, दोन्ही हात समांतर, अतिरिक्त धाव 51 धावा. 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा सामना जिंकण्यासाठी. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघूक मिळालो. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ. फलंदाज आउट. संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती 52 52 धावा. 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी समीकरण 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. या दरम्यान हलक्या दान घेऊन काढलं 1 धाव ही पूर्ण केली गेली. समीकरण असा 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा.
पंच चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. सामना जिंकण्यासाठी एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. या दरम्यान लिव्हनेज लागता 1 धावे सहजरित्या पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचो प्रयत्न रनआउटची संधी पंचांचो इशारो इलो रनआउटचो.